नागपुर शहर के प्रभाग क्रमांक 10 से भारतीय जनता पार्टी ने डॉक्टर वैशाली रमेश चोपड़े को अपना उम्मीदवार घोषित किया। डॉक्टर चोपड़े ने पार्टी नेतृत्व का आभार जताते हुए कहा कि पुलिस लाइन टाकली क्षेत्र बीते 2 कार्यकाल से कांग्रेस के कब्जे में है, लेकिन इस बार भाजपा का झंडा लहराया जाएगा। उन्होंने महिला सशक्तिकरण पर जोर देते हुए लाड़की बहन योजना, उज्ज्वला गैस और हर घर जल जैसी जन कल्याणकारी योजनाओं को जनता तक पहुंचाने की बात कही। डॉक्टर चोपड़े ने कहा कि अपने पिछले अनुभव और पार्टी के समर्थन के साथ वे प्रभाग के विकास के लिए पूरी प्रतिबद्धता से काम करेंगे। सर्वात प्रथम मला उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण आमचे आदरणीय पक्षश्रेष्ठी आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करते। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांचे आभार मानते आणि जेवढे पण वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यांनी विश्वास टाकला, याबद्दल आभार व्यक्त करते। मी प्रभाग क्रमांक 10 पोलीस लाईन टाकळी क प्रवर्गातील उमेदवार आहे आणि पोलीस लाईन टाकळी हा गेल्या 2 टर्मपासून तिथे काँग्रेस आहे, पण यावेळेला नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथे फुललं पाहिजे। लाडकी बहीण योजना आणि जनकल्याणकारी योजनांमुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे की यावेळेस भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लहरणार आहे। या निवडणुकीला घेऊन काय अजेंडा आहे? एजेंडा एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतो। शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, लाडकी बहीण योजना असेल, उज्ज्वला गॅस असेल किंवा हर घर जल शौचालय असेल, ह्या सगळ्या महिला केंद्रीय योजना आहेत। या योजना आम्ही महिलांपर्यंत सक्षमतेने पोहोचवू शकलो पाहिजे, हा पहिला एजेंडा आहे। आणि महिला म्हणून सर्व महिलांना या प्रवाहाधारेत पण आपण आणलं पाहिजे राजकीय, हा देखील एजेंडा आहे। काय सांगणार, या अगोदर रमेश चोपडे जे तुमचे पती होते त्यांना उमेदवारी मिळायची, परंतु यावेळेस तुम्हाला मिळालेली आहे। बघा, काय राहते, पार्टीचं काही समीकरण असतं, त्या समीकरणामध्ये मी यावेळेला फिट झाली, मागच्या वेळेला ते फिट होते। माझी पहिली उमेदवारी नाही, मी 2012मध्ये लढलेली होती, पर थोड्या मतांनी, म्हणजे आमचं वार्डाचं समीकरण जे आहे ते थोडंसं किचकट आहे, त्याच्यामुळे समीकरणाचा भाग आहे, दुसरं काही नाही। रमेशजींचं काम आहे, त्याच बेसवर मी आज या ठिकाणी असं म्हणण्यास हरकत नाही। मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे, प्रभाग क्रमांक 10।